आणि आता हापूस आंब्यावर सुद्धा गुजरातनं दावा सांगितलाय। गांधीनगर आणि नवसारीच्या विद्यापीठांनी भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केलाय। वलसाड हापूस नावाने विकसित आंब्याची जात करण्यात आलेली आहे। हापूस आंब्यामध्ये कोकणाच्या हापूसाला सर्वात आधी भौगोलिक मानांकन मिळालंय। 2022 मध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून शिवनेरी हापूससाठी अर्ज करण्यात आला। नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून कागदपत्रांची कार्यवाही सुरू आहे। दरम्यान यावरती मंत्री उदय सामंत काय म्हणाले पाहूया। माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या बलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे, त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाही तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।